मॉर्निंग मित्रांनो, वाजलेले आहेत सकाळचे 6 ऑक्टोबर 17 शनिवार. आज आहे तिसरा दिवस आणि आम्ही निघालोय आता माउंट शास्तावरून सिॲटलकडे. फायनल चेकअप, बॅग्स पॅक्ड आहेत. सो गाडी झालेली आहे कम्प्लिटली लोडेड विथ ऑल आवर स्टफ. सगळ्या बॅग्स वगैरे पॅक करून झाल्यात आणि हे आमचं घर जे पूर्ण होतं तसं करून लॉक करून आम्ही निघतोय. आणि फायनली मॅपनुसार हे डिस्टन्स आहे 533 माईल, अराउंड 8 आवर्सचं आहे. आम्ही पण या जर्नीमध्ये थोडे 1-2 स्टॉप घेणार मध्ये. आणि फर्स्ट ऑफ ऑल आता आम्ही आहोत कॅलिफोर्नियाच्या बॉर्डरवर आणि इथून आम्ही ओरेगॉन स्टेट क्रॉस करणार आहे आणि त्याच्यानंतर वॉशिंग्टन स्टेटमध्ये एंटर करणार आहोत. सो ऑलमोस्ट 2 स्टेटची जर्नी. सनराइज व्हायला चालू झालेलं आहे आता. 1 तास बऱ्यापैकी आपण अंधारातच ड्राईव्ह करत होतो आणि छानच डोंगराच्या मागून उजेड दिसतोय, सूर्य येणार आहे वरती. वातावरण खूपच छान झालंय आणि मजा येते ड्राईव्ह करायला. आणि आमचा प्लॅन असाच होता की उन्हाच्या आधी जेवढं डिस्टन्स जास्त कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचंय. 1.5 तास झालेला आहे आपल्याला माउंट शास्तामधून निघून आणि एक रेस्टरूम ब्रेक घेतलेला आहे. इथे ठराविक अंतरावर ठिकठिकाणी हायवेवरती रेस्ट एरिया असतो. हा बघा असा, जिथे इन्फॉर्मेशन सेंटर असतं आणि रेस्टरूम्स असतात. आम्ही कॅलिफोर्निया सोडून पोर्टलंड म्हणजे ऑरेगॉन स्टेटमध्ये आलेलो आहे ऑलमोस्ट. आणि थंडी चालू झालेली आहे थोडी इकडे. जसं नॉर्थला आम्ही चाललो आहे तशी थोडी थंडी चालू आहे. जेव्हा आम्ही कॅलिफोर्नियातून निघालेलो होतो तिथे बऱ्यापैकी गरमी होती. हा रेस्ट एरिया बघू शकता. आणि काही वेंडिंग मशीन आहेत, कोल्ड्रिंक्स वगैरे, स्नॅक्स वगैरे विकत घेण्यासाठी इथे. खूपच क्लीन आणि सुटसुटीत आणि चांगल्या लोकेशनला ॲक्च्युली. एक छोटासा अजून एक ब्रेक. आम्हाला ऑन द वे एक स्टेट पार्क दिसलं, रोग व्हॅली स्टेट पार्क. तर आम्ही थोडा डिटूर घेतला, बोललो बघूया हे कसं पार्क. या पार्कमध्ये एक विशेष आहे, बघाल तुम्ही, हे टेंट बनवून ठेवलेले आहेत. किंवा हे ॲक्च्युली हे कॅम्पिंग ग्राउंड आहेत आणि हे असे चांगले टेंट बनवून ठेवलेले आहेत. ते इथे रेंटवर घेऊन लोक या पार्कमध्ये स्टे करू शकतात. खूपच छान आणि वेल बिल्ट दिसत आहे ते टेंट. आत्ता कोविडमुळे बहुतेक हे सगळं बंद आहे, म्हणजे हे टेंट रेंटवर देणं वगैरे. बट तुम्हाला थोडं जवळून दाखवतो. हे बघा, हे असे टेंट आहेत. आणि या टेंटच्या बाजूलाच ग्रिल करण्यासाठी चिकन वगैरे किंवा काही ग्रिल करण्यासाठी सोय करून ठेवलेली आहे. ते हायकिंग ट्रेल्स पण आहेत काही या पार्कमध्ये.
इथे बघू शकता तुम्ही रेट्स लिहिलेत त्या टेंट्सचे जे तुम्हाला मी दाखवले. ओरेगॉन रेसिडेंटसाठी वेगळे रेट आहेत आणि नॉन रेसिडेंट ओरेगॉन स्टेटच्या त्यांच्यासाठी वेगळे. तरी रिजनेबल रेट्स आहेत. $22 बेसिक टेंट आणि ॲज पर दुसरे फीचर्स त्याच्यानुसार $41, $39. सो बऱ्यापैकी रिजनेबल रेट एका नाईटचे त्या मानाने आहेत या टेंटमध्ये कॅम्पिंग करण्यासाठी. नक्कीच आम्ही विचार करू पुन्हा कधी जेव्हा सिच्युएशन नॉर्मल होतील त्यावेळी या टेंट्समध्ये कधीतरी कॅम्पिंग करायला येण्याचा, ऑन द वे पुन्हा जर ही ट्रिप झाली आमची तर. इथून आम्ही आता निघतोय. 8:30 वाजलेत सकाळचे. ऑलमोस्ट आमचं 2.5 तासाचं डिस्टन्स कव्हर झालेलं आहे. ऊन होतं बऱ्यापैकी आणि अचानक या पॅचमध्ये तुम्ही बघू शकता किती धुकं, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही ढगात गाडी चालवतोय असं वाटतंय. बघू शकता 9:30 वाजलेत आता सकाळचे आणि अजून आमची डेस्टिनेशन आहे जवळपास 5.5 तासांवर सिॲटल. आणि अजून आम्ही ओरेगॉन स्टेटमधूनच चालू आहे आणि नेक्स्ट मेजर सिटी येणार आहे पोर्टलँड. बट आता जे वातावरण जे झालंय ते खूपच अमेझिंग, म्हणजे ड्राईव्ह करायला तर एवढी मजा येते इथे की तुम्ही बघूच शकता समोर. धुक्यांनी पूर्णपणे कव्हर झालेला आहे हा रिजन, हा एवढा पॅच. आपल्याकडे पण असं क्लायमेट असतं नैनिताल, मसुरी, इवन महाराष्ट्रामध्ये खंडाळ्याला पण लोणावळा साईडला गेलं तर पावसाळ्यामध्ये असं वातावरण असतं. अजून एक स्टॉप घेतलाय एका पार्कमध्ये, ब्रेकफास्ट कम लंच, ब्रंच म्हणू शकता त्याच्यासाठी. आणि ही खूपच छान रिव्हर आहे याच्या बाजूला या पार्कच्या आणि लोक याच्यामध्ये बोटिंग करतायत. ॲक्च्युली नॉट ओन्ली बोटिंग, फिशिंग करतायत. आणि रिव्हरच्या बाजूलाच हा पार्क आहे. या पार्कमध्ये आम्ही आता थोडंसं स्नॅक्स, ब्रेकफास्टचे स्नॅक्स आणि येता येता कॉफी पिकअप केलेली आहे. आणि टाइम झालेला आहे आता ऑलमोस्ट 10:30 सकाळचे. बायको सुसाट गाडी चालवते. 2 सिटीज क्रॉस केले आहेत. आता पोर्टलँड राहिले ऑलमोस्ट फक्त 28 माइल्सवर आणि ओव्हरऑल आमचं डिस्टन्स राहिलेलं आहे 3.5 तास फक्त. पोर्टलँड ऑलमोस्ट आता पोहोचूच आम्ही थोड्या वेळात. आणि त्याच्यानंतर आमचा शेवटचा टप्पा आमच्या ट्रिपचा सिॲटल. ज्या मित्राकडे आम्ही राहतोय आणि राहायला चाललोय त्याला आम्ही फोन करून अपडेट दिलेली आहे ऑलरेडी. आलो आहे आता पोर्टलँडमध्ये. हे पोर्टलँड डाऊनटाऊन तुम्हाला दिसत असेल. थोडासा डिटूर घेतलाय पोर्टलँड डाऊनटाऊन मध्ये आम्ही. आमचा एक होतकरू मित्र आहे सिॲटलमध्ये, त्याच्या मते इथे एक डोनट शॉप आहे, ते खूप फेमस डोनट शॉप आहे. सो त्याला इथून आम्ही डोनट पिकअप करतोय सिॲटलला घेऊन जाण्यासाठी. इथून सिॲटल हार्डली 2 तासांवर आहे. तर हेच आहे ते वुडू डोनट्स पोर्टलँड डाऊनटाऊन मधलं. अरे बापरे, तर हे खरंच फेमस डोनट्स आहेत असं वाटतंय. लाईन तर तुम्ही बघताय, गर्दी बघताय कोविडच्या याच्यामध्ये पण. एवढी काही सोशल डिस्टन्सिंग फॉलो नाही होतं इथे. सो सिॲटल मध्ये आपलं स्वागत झालेलं आहे आणि याचा पुरावा आहे पाऊस. सिॲटल मध्ये 12ही महिने कधीही पाऊस पडत असतो आणि याचा म्हणजे एक्झाम्पल आम्हाला आल्या आल्याच मिळतंय. म्हणजे आम्ही जस्ट आता सिॲटलच्या जवळ आहोत. पोहोचू सिॲटलला 1-1.5 तासात.
फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. तुम्ही बघू शकता वाजलेले आहेत आता 7:15, ऑलमोस्ट 7:19. 13 तास लागले प्रवासाला, फिरत 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 माउंट शास्तापासून इथे येईपर्यंत. आणि जर्नी इथेच थांबवतोय आता. आम्ही फिरत आलोय त्यामुळे थोडं सॅनिटाईज होऊन फ्रेश होऊन जेवण वगैरे करून आराम करणार आहोत.